तुम्हाला विठ्ठलाच्या कानातील माशांचे रहस्य सांगत आहे। मकर कुंडले तळपती श्रवणी अशा या अभंगाच्या ओळी तुम्ही ऐकल्या असतील। पांडुरंग विठ्ठल हे साक्षात विष्णूचे द्वापर युगातील दुसरे आणि दशावतारातील 9वे अवतार आहेत। असं म्हणतात की पांडुरंगाच्या कानामध्ये माशांची कुंडले असतात। त्यावर एक कथा आहे, ती म्हणजे अशी की एकदा एक कोळी विठ्ठलाला भेटायला गेला। जाताना तो आपल्याकडचे 2 मासे घेऊन जातो। त्याला ते पांडुरंगाला भेट म्हणून द्यायचे असतात, पण त्याला इतर लोक मात्र आत काही जाऊ देत नाही। कारण काय तर देवाला मासे म्हणून भेट देतं का कोणी? लोक त्याला म्हणतात, अरे हे तू काय करत आहेस? पांडुरंग हे साक्षात देव आहेत, त्यांना मासे कसे चालतील? तू जर असं केलंस तर पाप लागेल तुला सुद्धा आणि आम्हाला सुद्धा, म्हणून आम्ही तुला काय आत जाऊ देणार नाही, असं सगळ्या लोकांचं म्हणणं पडलं। या सगळ्यांचं बोलणं चालू असताना तेव्हा खुद्द पांडुरंगच तिथे येतात आणि ते सगळ्यांना सांगतात, या कोळ्याकडे जे काही आहे ते त्यांनी माझ्यासाठी आणलंय आणि त्याची ही वृत्ती बघा आणि त्याचबरोबर त्याचा भाव सुद्धा बघा। तुम्ही जे काही मला भक्तिभावाने द्याल ना ते मी अतिशय प्रेमाने आणि मनापासून स्वीकारेल, मग ती कुठली का गोष्ट असे ना, कारण मी ही सृष्टी चालवतोय आणि यात फक्त तुम्ही माणसेच आहेत असे नाही तर प्राणी सुद्धा आहेतच ना। असा उद्देश त्यांनी विरोध करणाऱ्या सर्वांना दिला आणि या कोळ्याकडे जे काही 2 मासे होते ते त्यांनी घेतले आणि हा ऐक्याचा उपदेश सर्वांना समजावा म्हणून त्यांनी माशाच्या आकारांची कुंडलं बनवली, अशी ही कुंडलं घातली। अशी ही आध्यात्मिक कथा आहे। धन्यवाद।